निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांचं येणं, विशेषतः नगरविकास खात्याचे सुद्धा ते मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी येऊन लोकांना आश्वासित करणं फार महत्त्वाचं आहे, असं मला स्वतःला वाटतं. सभा साधारण 4 वाजता मालवणची सभा होईल अशी अपेक्षा आहे. 5:30 किंवा 6च्या दरम्यान वेंगुर्ल्याची होईल आणि 7-7:30च्या दरम्यान सावंतवाडीची होईल. ते मैदानात उतरणं आवश्यक असतं, परंतु डॉक्टरने दिलेला सल्लासुद्धा पाळायला लागतो. त्याच्यामुळे मी स्वतः प्रचार करू शकलो नाही, परंतु माझी खात्री आहे की जे प्रेम माझ्यावर सावंतवाडीकरांनी केलं आहे त्याच्या कसोटीचा हा क्षण आहे. मग ते प्रेम आहे, ते प्रेमामुळे माझे जरी सहकारी त्यांच्यापर्यंत पोचले तरी त्यांना मिळणारा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे आणि माझी खात्री आहे की आमच्या सर्वच्या सर्व सीट निवडून येतील. 4 वेळेला आमदार झालो. 4ही वेळेला मला सर्वाधिक लीड हे सावंतवाडी शहराने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की कितीही जरी आमिषांचा वर्षाव केला तरी सावंतवाडीची जनता आमच्याबरोबर राहील आणि खोट्या प्रचाराला मुख्यतः बळी पडणार नाही. त्यात फार चुकीचं आहे आणि मला वाटतं की लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे, असंच माझं स्वतःचं मत आहे आणि त्याच्यामुळे जनताच हा प्रयत्न हाणून पाडू शकते आणि जनतेने आता आपली ताकद वापरून शिवसेनेच्या बरोबर ठामपणे उभं राहावं आणि अनिष्ट प्रवृत्ती सावंतवाडीमध्ये येण्यापासून रोखावं असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यानंतरचं बाब अशी आहे की आज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ राजघराण्यामुळेच होऊ शकलेलं नाही आहे. आम्ही त्यांना जमीन देण्याचा सुद्धा ठराव करून घेतला, परंतु काही अटी अशा घातल्या गेल्या की त्यांच्या उर्वरित सदस्यांनी सह्या द्यायला नकार दिला आणि गेली 5 वर्षे ही निगोसिएशन चालू आहे. शेवटी जिथं जनहिताचा प्रश्न येतो तिथं कुठेतरी ॲडजस्टमेंट करायला लागते आणि ती केली गेली नाही, ही वस्तुस्थिती. आता मात्र आम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल करणार असा घोषणा करणं चुकीचं आहे, कारण हे पैसे मी आणलेले आहेत, टेंडर काढलेलं आहे, PWDचे आराखडा तयार आहे. त्यांनी त्याच्याचबरोबर तसाच प्रश्न हा नगरपालिकेच्या मोती तलावाचा आहे. मोती तलाव स्वतःच्या मालकीचा आहे असा त्यांनी दावा नगरपालिकेवर केलेला आहे. शेवटी जर मोती तलावच नष्ट झाला तर सावंतवाडीच्या सौंदर्याला काही अर्थ उरणार नाही. तो सावंतवाडीच्या सौंदर्याचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून इथं कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. इथं आपणच केस घालायची नगरपालिकेच्या विरुद्ध आणि आपणच नगरपालिकेच्या निवडणुकीला उभं राहायचं. तर हे सुद्धा सावंतवाडीच्या जनतेने लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण असल्यामुळे त्याच्यावर मी कुठलीही टीका करणार नाही, परंतु ह्या 2 फॅक्ट आहेत ज्या खरोखर लोकांनी याचा विचार केला पाहिजे. आमची नगरपालिकेच्या ज्या उमेदवार दिलेल्या आहेत ह्यासुद्धा स्वतः ॲडव्होकेट आहेत, बार असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत, नोटरी आहेत आणि ते निश्चितपणे 24 तास उपलब्ध असतात लोकांसाठी. सावंतवाडीमध्येच त्यांचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. पुण्याला त्यांनी वकिलीची पदवी मिळवलेली आहे. त्याच्यानंतरसुद्धा प्रॅक्टिससुद्धा सावंतवाडीमध्येच केलेली आहे. जी शांतता हा या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक अशा तऱ्हेच्या प्रवृत्ती की ज्यांच्याबद्दल वेगवेगळे प्रवाद आहेत ते बॅकडोर एंट्री सावंतवाडीमध्ये करू इच्छितात. आजपर्यंत हे शहर शांत ठेवण्यामध्ये मला यश प्राप्त झालेलं होतं आणि हे शहर असंच शांत राहावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि आमची लढाई ही सावंतवाडीच्या शांततेसाठी आणि सावंतवाडीच्या विकासासाठी आहे. तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्यामध्ये ते लोक आघाडीवर आहेत आणि त्याच्याकडे सुद्धा लोकांनी डोळसपणे बघितलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये हे घडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. बघा, येणं केनं प्रकारेनं माझं राजकीय जीवन संपवण्याचा हा एक प्रयत्न आहे. एवढ्या पैशाला काही मी पुरू शकत नाही, परंतु लोकप्रियता आणि लोकांचं प्रेम याच्यामध्ये मात्र ते माझ्या जवळपाससुद्धा येऊ शकत नाहीत. मी आजारी असूनसुद्धा मला एवढा रिस्पॉन्स सावंतवाडी शहरामधून मिळतो आहे. माझी खात्री आहे की माझ्या सर्व उमेदवारांना जनता आपले आशीर्वाद देईल आणि मी स्वतः उभा आहे असं समजून जिथे जिथे शिवसेनेचं बटन दिसेल तिथं ते धनुष्यबाणावर बटन दाबणं म्हणजे ते मत मला पडल्यासारखं आहे. प्रत्येकाला 3 मतं आहेत. सर्वांनी आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजवा. पुन्हा एकदा शहराची शांतता, शहराची समृद्धी अबाधित राखण्यासाठी मला साथ द्या अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो. नावं घेणं निवडणुकीच्या तोंडावर योग्य नाही, परंतु ज्या लोकांनी मुद्दाम हे युती घडू दिली नाही आणि त्यांचाच हा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. एक असं आहे की विचार पराभूत होत नाही. त्यावेळेला पैशाचं वाटप झालं, आम्ही 1 रुपयासुद्धा कोणाला दिलेला नव्हता, तरी पण आमचा उमेदवार फक्त 250 मतांनी पराभूत झाला आणि आमच्यामध्ये एक बंडखोर उभं राहिलं होते, त्यांनी 400 मतं घेतलेली होती. त्याच्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तो जरी पराभव असला तरी नगरपालिकेमध्ये सत्ता आमचीच होती, कारण बहुमत आमचं होतं
आणि ती पोटनिवडणूक होती. पोटनिवडणुकीमध्येच एकदा विजय झालेला आहे. रेग्युलर निवडणुकीमध्ये आतापर्यंत गेली 30 वर्ष सातत्याने माझेच नगराध्यक्ष विजयी झालेले आहेत. पोटनिवडणुकीत विजयी झालेले संजू परब हे सुद्धा आता आमच्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचा विजय निश्चित आहे. कारण ते सडेतोड बोलतात म्हणून कदाचित त्यांना विरोध असेल असं मला वाटतं. खरोखर कसं होतं, आता माझ्या गैरहजेरीबद्दल ते बोलले की माझा अप्रत्यक्ष त्यांना पाठिंबा आहे. असं बोलणं सुद्धा नैतिकदृष्ट्या चुकीचं असतं आणि तसं त्यांनी बोलू नये. माझा पाठिंबा शेवटी माझ्या पक्षाच्या पॅनललाच असणार. याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये तीळ मात्र शंका असता कामा नये असं मला वाटतं. नाही, शेवटी असं आहे की राणेसाहेब सगळ्यांचेच नेते आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर त्यांची इच्छा होती की ह्या ठिकाणी युती व्हावी, परंतु प्रत्यक्षात मध्ये तसं घडलं नाही. एका दृष्टीने एका ज्येष्ठ नेत्याचा म्हणण्याला त्या ठिकाणी योग्य तो सन्मान राखला गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. निश्चितपणे मला असं वाटतं की आपण महायुतीमध्ये एकत्र आहोत तर युती व्हायला पाहिजे होती, परंतु हे व्यक्तिगत रागालोभापोटी जर असे निर्णय घेतले जात असतील तर ते महायुतीला पूरक नाही असंच मला सांगावंसं वाटतं. याच्यासाठी पैशाचा वारेमाप वापर करून वाटेल तशी आमिषं दाखवून जर असं केलं जात असेल तर त्याला खऱ्या अर्थाने जनतेचा निर्णय म्हणता येणार नाही आणि त्याच्यामुळे निकाल तर आमच्या बाजूने लागेलच. दोन्ही निकाल आमच्या बाजूने लागतील. मालवणचा सुद्धा निकाल आमच्या बाजूने लागेल याची मला स्वतःला मनोमन खात्री आहे.